मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, निसर्गाचं भयानक तांडव काय आणि कसं असू शकतं हे मराठवाड्यातील धाराशिव, संभाजीनगर, सोलापूर, लातूर, गेवराई जिल्ह्यातील अतिवृष्टीने व महापुरामुळे झालेली भयानक आणि मन पिळवटून टाकणाऱ्या भीषण परिस्थितीने उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. काल मला धाराशिव जिल्ह्यातील एका तरुण शेतकरी असलेल्या विनायक कदम यांचा फोन आला. तो कदम शेतकरी अक्षरशः हुंदके देऊन मला सांगत होता, सावकाराकडून कर्ज घेत सोयाबीनचं पीक घेतलं. सोयाबीन काढून शेतात ढीग रचला, मळणीसाठी मशीनवाल्याला निरोप दिला आणि त्याच रात्री निसर्गाचं तांडव सुरू झालं आणि आभाळ फाटलं. तसाच बायका पोरांसह रानात गेलो तर डोळ्यासमोर सर्व सोयाबीन ही ओढ्यातून वाहून गेली. ही आसव आणि ही हुंदके कदम नावाच्या एकट्या दुकट्या शेतकऱ्याची नव्हती, तर मराठवाड्यातील सर्वच शेत शिवारातून असंख्य शेतकऱ्यांची ह्या आक्रोश आणि हुंदके हे महाराष्ट्रामध्ये उमटत होते. या अतिवृष्टीने फक्त शेती शेतकरी उद्ध्वस्त झाला असं समजू नका, तर या अतिवृष्टीने अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी आणि अनेकांची स्वप्न ही या अतिप्रलयामुळे उद्ध्वस्त झाली. बांधावर पाहणी करायला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना जनतेच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. दत्ता मामा भरणे यांना तर शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे अक्षरशः गावातून काढता पाय घ्यावा लागला आणि सदाभाऊ खोतांना तर मात्र ग्रामस्थांनी हुसकावून लावलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पाहणी करायला गेल्यावर शेतकऱ्यांच्या व त्यांच्या झालेल्या शब्दांचा कलगीतुरा हा उभ्या महाराष्ट्राने समाज माध्यमातून पाहिला. मी मात्र आता त्यावर बोलणार नाहीत. पावसाच्या पाण्याने शेती आणि घर जनावरं ही बुडाली असताना जो सत्तेत असतो त्या सत्तेच्या विरोधात बोलण्याचे नैतिक अधिकार हे विरोधी पक्षांना असतात. विरोधी पक्षांना सत्तेच्या विरोधात बोलण्याचे टीकात्मक उमाळे हे येतच असतात, पण निदान आपत्तीच्या सरणावर संकटाच्या काळामध्ये राजकीय स्वार्थाच्या राजकारण करण्याच्या पोळ्या या अजिबात भाजायला नकोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणातील चक्रीवादळातील तत्कालीन आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना अतिशय तुटपुंजी आणि त्रोटक मदत ही उद्धव ठाकरेंच्या आघाडी सरकारने त्यावेळेस केलेली होती. एक प्रकारे त्यावेळेस शेतकऱ्यांची क्रूर अशी थट्टा ही आघाडी सरकारने केलेली होती. त्याच्या तपशिलामध्ये, त्याच्या खोलामध्ये मी मात्र आज यावेळेस जाणार नाहीत. फक्त केवळ राजकीय हेतूने कुणीही बोलू नयेत, राजकीय हेतूने संकटाचं राजकारण करू नयेत. राजकीय हेतूने बोलण्यापेक्षा आपल्या बुडाखाली काय जळतं आहेत हे पाहणं देखील जसं सत्ताधारी पक्षाचं काम आहे, तसं विरोधी पक्षाचं देखील हे या ठिकाणी काम आहे. आधीच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत शासनाने घोर फसवणूक केल्याने शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या या दिवसागणिक होत आहेत. आता मुख्यमंत्री महोदय म्हणतात दिवाळीपर्यंत प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना ही मदत सरकार देणार आहेत. अहो मुख्यमंत्री महोदय, मराठवाड्याचा पुरता मसनवाटा झालाय. शेतकऱ्यांच्या घरात खायला दाणे नाहीत, भांडी कुंडी अक्षरशः वाहून गेली आहे आणि शासन म्हणतं दिवाळीपर्यंत मदत करू. दिवाळीपर्यंत मदत देणार असाल तर मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचे सत्र सुरू होईल. मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मराठवाड्याची भूमी ही स्मशानभूमी व्हायला वेळ लागणार नाहीत. जो साऱ्या देशाला खाऊ घालतो त्याला शासनाच्या दयेवर जगण्याची वेळ यावी, यासारखं दुसरं दुर्दैव महाराष्ट्रात दुसरं कुठलंही असू शकत नाहीत. कर्ज घेणारे व कर्जबाजाऱ्यांची संख्या ही या देशात आणि महाराष्ट्रात देखील कमी नाहीत. ही मात्र वस्तुस्थिती लक्षात घ्या. मग मात्र शेतकऱ्यांच्याच आत्महत्या का होतात? एखाद्या आमदाराने, एखाद्या खासदाराने कर्जबाजारीपणापायी आत्महत्या केल्याचं एखादं तरी उदाहरण हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अजिबात नाही, हे देखील लक्षात घ्या. आलिशान गाड्या आमदारांनी उडवायच्या, 20 लाखापर्यंत गाड्या घेण्याची परवाना हा शासनाने आमदारांना दिलेला आहे. त्याचं व्याज मात्र सरकार भरणार. अशी परिस्थिती ही कृषीप्रधान महाराष्ट्रात असताना कधीतरी बळीराजाचा विचार हे प्रस्थापित राज्यकर्ते राजकारणी करणार आहेत की नाहीत, की त्याचा नेहमीच व्यवस्थेपुढे बळी देणार आहोत, याचा देखील साकल्याने विचार करण्याची
खूप मोठी गरज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह आज ओल्या पावसाचं फार मोठं गंभीर संकट हे महाराष्ट्रामध्ये पडलंय. त्यावेळी एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, तत्कालीन पंतप्रधान असलेल्या लालबहादूर शास्त्रींनी त्यांच्या कार्यकाळात असाच कोरडा दुष्काळ पडलेला होता. कोरड्या दुष्काळाला तोंड दिलेलं होतं. त्या दुष्काळाला तोंड देत असताना शेतकऱ्यांचं भावनिक मनोबल उंचावण्यासाठी आणि संकटाला धीरानं तोंड देण्यासाठी लालबहादूर शास्त्रींनी केवळ एकच वेळ भोजन करण्याचं व्रत स्वीकारून मोठ्या सामर्थ्यानिशी, मोठ्या शक्तीनिशी त्या कोरड्या दुष्काळाला तोंड दिलेलं होतं. हे सांगण्याचं कारण फक्त एकच आहे, ती जी संवेदनशीलता ही तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी दाखवलेली होती. तीच संवेदनशीलता आज राज्यकर्ते मंडळींनी, विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दाखवायला हवीत. अजितदादा, बाधित शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, हे अजिबात विसरू नका. बाधित शेतकऱ्यांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले तर त्याच्यावर तोंडसूक घेण्याचा तुम्हाला कुठलाही परवाना हा राज्य सरकारने दिलेला नाही. सकाळी 6 पासून अजितदादा तुम्ही ओल्या दुष्काळाची पाहणी करतात म्हणून जनतेवर मेहरबानी करत नाहीत. पैशाचं सोंग आणता येत नाहीत, पहाटेच्या शपथेचं सोंग मात्र तुम्हाला आणता येतं. वा अजितराव, वा अजितराव. जनतेच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पातक तुम्ही करू नका. आज पूर्ण खरीप वाया गेलाय. एकमेकावर दुगाण्या झाडून फक्त शेतकऱ्यांच्या समस्येवर राजकारण करता येईल, पण शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी जगण्यासाठी ठोस मदत मिळायला हवी. त्या दृष्टीने तुम्ही पावले उचला. मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठे आहे. नुकसानीचा अंदाज बांधणे देखील आज कठीण दिसतंय. मदत करताना एका प्रशासकीय प्रक्रियेतून जावं लागतं. मनात आला आणि खिशातून पैसे काढून दिले असं मात्र अजिबात करता येत नाहीत. हे देखील अजितराव पवार आम्हाला मान्य आहेत. पण महाराष्ट्र हा आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा काही तुमचं खेळणं नाहीत, हे देखील विसरू नका. शेतकरी कोणत्याही राजकीय पक्षाचा गुलाम नाहीत आणि कोणताही पक्ष हा शेतकऱ्यांचा मालक नाहीत. राजकारण करू नका हे मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणतात, तेव्हा मात्र सत्तेला प्रश्न विचारण्याचा अधिकार हा ज्योतिराव फुलेंनी या महाराष्ट्राला दिलाय. तो जेव्हा मतदान करतो तेव्हा त्याला प्रश्न विचारण्याचा देखील नैतिक अधिकार आणि घटनात्मक अधिकार हा घटनेने बहाल केलेला आहे. तुमच्याकडे पूर्ण बहुमताची सत्ता आहे. सत्ता असताना असलेल्या ओल्या दुष्काळामध्ये मदत करताना अटी शर्तीचे आणि निकषामध्ये तुम्ही बदल करा. PR एजन्सी लावून आणि सोशल मीडियात माणसं लावून सरकारची प्रतिमा तुम्हाला उंचावता येईल, परंतु जमिनीवरची सरकारबद्दलची वास्तविकता ही अतिशय भयानक या ठिकाणी आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर शेती ही या राज्याची संस्कृती आहे. शेती ही या राज्याची जीवनधारा आहे, ती लाईफलाईन आहे, हे विसरू नका. जय जवान जय किसान हा नारा ज्या देशाने दिला, त्या देशातील शेतकरी ही एक महत्वाची संपत्ती आहे. त्या संपत्तीचं संरक्षण करणं, तिचं संवर्धन करणं, तिचं रक्षण करणं हे सर्वांचेच, विशेषतः राज्यकर्ते सरकारचे कर्तव्य देखील आहेत. तिच्यापासून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला पळ काढता येणार नाहीत. सत्तेत राहायचे, सत्तेचे अनिर्बंध फायदे घ्यायचे आणि लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. ऐसा कैसा चलेगा? हेक्टरी किती मदत देणार असं विचारणं जर गुन्हा ठरत असेल तर शेतकऱ्यांनी भविष्यात सरकारला प्रश्न विचारू नयेत. अशी व्यवस्था ही प्रस्थापित राजकारण्यांनी करून टाका. जमलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातील जनतेने सरकारला आणि शासन व्यवस्थेला प्रश्न विचारूच नाहीत अशी भूमिका घ्या. त्याबद्दलचा शासन निर्णय म्हणजे GR पारित करूनच टाका. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.